मिथुन रास या आठवड्यात बुधग्रहाचा प्रभाव मिथुन राशीवर विशेष राहणार आहे, कारण बुध हा तुमचा स्वामी असून सूर्य बुध युतीमुळे बुद्धी, संवाद कौशल्य आणि निर्णय क्षमता वाढलेली दिसेल. चंद्राच्या बदलत्या स्थितीमुळे काही दिवस मानसिक अस्थिरता जाणवू शकते, परंतु गुरुचे संरक्षण असल्याने मोठे नुकसान होणार नाही. शुक्र ग्रहामुळे नातेसंबंधात गोडवा निर्माण होण्याची शक्यता आहे. नोकरी करणाऱ्या जातकांना ह्या आठवड्यात नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात. वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून कामाची दखल घेतली जाईल. जे लोक बदलीच्या शोधात आहेत त्यांना नवीन संधीचे संकेत मिळतील. मात्र कुठलाही निर्णय घाईने घेऊ नका. ऑफिसमध्ये संवाद स्पष्ट ठेवल्यास गैरसमज टाळता येतील. व्यावसायिकांसाठी आठवडा मिश्र फलदायक ठरणार असून जुने क्लायंट पुन्हा संपर्कात येऊ शकतात, तेव्हा संपर्काचा वेग वाढवणं गरजेचं आहे. नवीन करार करताना कागदपत्रे नीट तपासून बघा. भागीदारी व्यवसायात पारदर्शकता ठेवा, अन्यथा वाद निर्माण होऊ शकतात. ऑनलाईन मीडिया, शिक्षण, कन्सल्टिंग क्षेत्रात असलेल्यांना चांगले लाभ ह्या आठवड्यात होऊ शकतात. विद्यार्थ्यांसाठी आठवडा अभ्यासाच्या दृष्टीने अनुकूल असून लक्ष केंद्रित करण्याची क्षमता वाढेल. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांना योग्य मार्गदर्शन मिळू शकते. मात्र मोबाईल, सोशल मीडियापासून स्वतःला दूर ठेवा, त्यामुळे तुम्ही अधिक यश संपादन करू शकाल. कला, लेखन, भाषाशास्त्र विषयातील विद्यार्थ्यांना या आठवड्यात विशेष प्रगती साधता येईल. वैवाहिक जीवनामध्ये संवाद वाढवल्यामुळे गैरसमज दूर होतील. जोडीदारासोबत वेळ घालवण्याची एकही संधी सोडू नका. प्रेमसंबंधात असलेल्यांनी भावनांवर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. जुन्या गोष्टी उकरून काढू नका. अविवाहितांना नवीन ओळखीचा योग आहे, मात्र लगेच निर्णय घेणे टाळा. आर्थिक बाबतीमध्ये हा आठवडा स्थिर राहणार असून अचानक खर्च वाढू शकतात, त्यामुळे बजेट आधीच ठरवा. गुंतवणुकीसाठी आठवड्याचा उत्तरार्ध चांगला आहे. शेअर मार्केट किंवा रिस्क असलेल्या गुंतवणुकीत तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्या. जुने अडकलेले पैसे असतील तर त्याची वसुली होण्याचा हाच योग्य काळ आहे, त्यामुळे त्यासाठी आठवड्याच्या सुरुवातीपासूनच तगादा लावा. मिथुन राशीच्या जातकांना आरोग्याच्या दृष्टीने आठवड्यात थकवा, डोकेदुखी किंवा झोपेची कमतरता तुम्हाला या आठवड्यात जाणवू शकते. नियमित दिनचर्या आणि पुरेशी विश्रांती आवश्यक आहे. पचन संस्थेशी संबंधित तक्रारी टाळण्यासाठी हलका आहार घ्या. ध्यान आणि प्राणायाम याचा योग्य विनियोग करा. मिथुन राशीसाठी या आठवड्याचा शुभ अंक आहे 5. शुभ रंग आहे हिरवा. शुभवार आहे बुधवार. शुभ दिनांक आहे 24 डिसेंबर. व मिथुन राशीसाठी या आठवड्याचा विशेष उपाय, येत्या बुधवारी ओम बुम बुधाय नमः या मंत्राचा 108 वेळेला जप करा आणि हिरव्या रंगाच्या वस्तू, उदाहरणार्थ हिरवी मूगडाळ, हिरवी भाजी दान करा. त्यामुळे बुद्धी, निर्णय क्षमता आणि आर्थिक अडथळे दूर होण्यास मदत होईल. कन्या रास. कन्या राशीच्या जातकांना या आठवड्यात बुध ग्रहाचा प्रभाव विशेष राहणार असून बुध हा तुमचा राशीस्वामी असल्यामुळे सूर्य आणि बुध युतीमुळे बुधादित्य योग तयार होत असून बुद्धिमत्ता, निर्णय क्षमता, संवाद कौशल्य वाढवण्याची उपयुक्त ठरेल. मंगळाचा दृष्टिकोन थोडा तणाव निर्माण करू शकतो, पण गुरुग्रहाची कृपा असल्यामुळे योग्य मार्गदर्शन मिळेल. शनीचा प्रभाव संयम आणि शिस्त शिकवणारा ठरेल, त्यामुळे हा आठवडा एकंदरच कन्या राशीच्या जातकांना विचारपूर्वक पावले उचलायला शिकवणारा आहे. नोकरी करणाऱ्या कन्या राशीच्या जातकांसाठी आठवडा जबाबदारीने भरलेला असून कामाचा ताण वाढू शकतो, पण तुमची कार्यक्षमता वरिष्ठांच्या लक्षात येईल. ऑफिसमध्ये कागदपत्रे, रिपोर्टिंग, अकाउंट्स आणि विश्लेषणात्मक काम करणाऱ्यांसाठी विशेष प्रगतीचा काळ आहे. काही जणांना नवीन प्रोजेक्ट किंवा बदलीचे संकेत मिळू शकतात. सहकाऱ्यांशी संवाद स्पष्ट ठेवा, गैरसमज टाळा. व्यवसाय करणाऱ्या कन्या राशीच्या जातकांसाठी आठवडा नियोजनाचा असून तात्काळ मोठा नफा न मिळाला तरी दीर्घकालीन फायद्याचे निर्णय घेण्याची संधी या आठवड्यात तुम्हाला मिळेल. जुने ग्राहक परत येतील, नवीन संपर्क तयार होतील. भागीदारी व्यवसायात पारदर्शकता ठेवा. कर्ज, गुंतवणूक किंवा विस्तार याबाबत घाई करू नका. बुधाचा प्रभाव असल्याने लेखी व्यवहार नीट तपासूनच करा. विद्यार्थ्यांसाठी आठवडा अभ्यासाच्या दृष्टीने चांगला असून लक्ष केंद्रित राहील व समजून अभ्यास करणाऱ्यांची क्षमता वाढेल. स्पर्धा परीक्षा, मेडिकल, इंजिनिअरिंग, अकाउंटिंग किंवा संशोधनाशी संबंधित विद्यार्थ्यांना विशेष फायदा होईल. मात्र अभ्यासात अतिपरिपूर्णतेच्या नादात वेळ वाया घालवू नका, याची काळजी घ्या. नियमित वेळापत्रक पाळल्यास उत्तम यश मिळेल. वैवाहिक जीवनात संवादाची गरज भासेल. लहान सहान गोष्टींवरून गैरसमज होणार नाहीत याची योग्य ती काळजी घ्या. शांतपणे चर्चा केल्यास प्रश्न सुटतील. जोडीदाराच्या भावनांकडे दुर्लक्ष करू नका.
प्रेमसंबंधामध्ये असणाऱ्यांना हा आठवडा परिपक्वतेचा आहे. नात्याबाबत गंभीर चर्चा होऊ शकते. काही जणांसाठी नातेसंबंध पुढच्या टप्प्यावर जाण्याची शक्यता आहे. आर्थिकदृष्ट्या हा आठवडा संतुलित असून उत्पन्न आणि खर्च यामध्ये समतोल राखण्याची गरज आहे. अचानक खर्च येऊ शकतात. विशेषतः आरोग्य किंवा घराशी संबंधित गुंतवणूक करताना गुंतवणूक सल्लागारांचा सल्ला जरूर घ्या. जुन्या अडकलेल्या पैशांची वसुली होण्याची शक्यता आहे. सुरुवातीपासूनच तगादा लावा. बजेट नियोजन केल्यास आर्थिक तणाव कमी करू शकाल. आरोग्याच्या दृष्टीने कन्या राशीच्या जातकांना ह्या आठवड्यात पचनसंस्था, आम्लपित्त, गॅस किंवा मानसिक ताण याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. वेळेवर जेवण घ्या, पुरेशी झोप घ्या, भरपूर पाणी प्या आणि सतत विचार करण्याची सवय थोडी कमी करा. योग, प्राणायाम किंवा चालण्याचा व्यायाम तुम्हाला फायदेशीर ठरेल. जुन्या तक्रारींकडे दुर्लक्ष करू नका, त्यामुळे तुम्ही तुमचं आरोग्य समतोल राखण्यास यशस्वी व्हाल. कन्या राशीसाठी या आठवड्याचा शुभ अंक आहे 5, शुभ रंग आहे हिरवा, शुभ वार आहे बुधवार, शुभ दिनांक आहे 22 व 25 डिसेंबर. व कन्या राशीसाठी या आठवड्याचा विशेष उपाय, येत्या बुधवारी सकाळी तुळशीच्या पानावर थोडा गूळ ठेवून ते गणपतीला अर्पण करा आणि ओम बुधाय नमः हा मंत्र 21 वेळेला जप करा. त्यामुळे बुद्धी, निर्णयक्षमता वाढेल आणि येणारे अडथळे दूर होण्यास मदत होईल.